नमस्ते. सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. कधीकधी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा जास्त मेहनतीचं काही बनवण्याची इच्छा नसते, पण काहीतरी मस्त खाण्याची इच्छा असते. त्यावेळेस हा भाज्यांचा पुलाव बनवून पहा. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतो आणि इतका टेस्टी लागतो की याची टेस्ट कधीही विसरणार नाहीत. तसेच थंडीमध्ये भाज्याही भरपूर असतात आणि गरमागरम काहीतरी खाण्यात मजा येते. त्यामुळे हा पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. मसाला पुलाव किंवा भाज्यांचा पुलाव बनवण्यासाठी आपल्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल आहेत त्या स्वच्छ धुवून मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ. त्यानंतर मी येथे बासुमती लांब आकाराचा तांदूळ असतो तो घेतला आहे 2 कप. त्यानंतर खडा मसाल्यामध्ये मी लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, तमालपत्री आणि काळी मिरी घेतली आहे. त्यानंतर आपण झटपट बनणारा पुलाव बनवत आहोत, त्यामुळे कुकरमध्येच मी 4 चमचे तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर 2 तमालपत्री, 2 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 10 ते 15 लवंग आणि थोडीशी काळी मिरी. त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आले खलबत्त्यामध्ये मोठे मोठे कुटून घेतले. त्यानंतर हे सर्व खडे मसाले आणि आले लसूण पेस्ट 1 ते 2 मिनिटासाठी मंद गॅसवरती कच्चा वास जाईतोपर्यंत फ्राय करून घेऊ. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे लांब आकारामध्ये कट करून तेलामध्ये हलकासा फ्राय करून घेऊ. त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे, अर्धा छोटा कोबी, 1 गाजर, 2 मिरच्या मोठ्या साईजमध्ये कट करून 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेऊ. त्यानंतर शिमला मिरची तेलामध्ये लगेचच शिजते, त्यामुळे या भाज्या पहिल्यांदा 2 मिनिटं परतून घेतल्या आणि 1 शिमला मिरची आणि 1 टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कट करून ॲड केला. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी वापरल्या आहेत. यामध्ये बीन्स, वांगही वापरू शकता. त्यानंतर आपण मसाले ॲड करू. चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर, थोडासा हिंग. हिंगामुळे खूप छान टेस्ट येते, त्यामुळे हिंग वापरायचं आहे. आता हे मसाले भाज्यांच्या सोबत 1 मिनिटभरासाठी तेलामध्ये परतून घेऊ. मी या पुलावामध्ये जास्त मसाले वापरलेले नाहीत, तर अगदी घरामध्ये अवेलेबल असणारेच मसाले वापरले आहेत. त्याचबरोबर बिर्याणी मसाला न वापरता मी इथे पावभाजी मसाला 2 चमचे ॲड केला आणि परत एकदा परतून घेतले. पावभाजी मसाल्यामुळे पुलावला खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर 1 वाटी फ्रेश दही ॲड केले, जे मी आधीच फेटून घेतले होते. त्यानंतर दही भाज्यामध्ये 1 मिनिटासाठी परतून घेऊ आणि सर्वात शेवटी अर्धी वाटी ओले वाटाणे मी ॲड केले आहेत. आता या भाज्यांचा आणि मसाल्यांचा खूप छान सुगंध येत आहे. आता यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत, पण तांदूळ आपण धुवून घ्यायचे आहेत, आधी धुवून ठेवायचे नाहीत. तर आता ह्या भाज्या परतून झाल्यानंतर आपण तांदूळ धुवून घेतले आहेत. जर तांदूळ आधी धुवून ठेवले तर तांदूळ तुटतात, त्यामुळे धुतल्यानंतर लगेचच भाज्यांच्यामध्ये तांदूळ ॲड केले आणि हे मिक्स करून घेऊ. जास्त परतायचं नाही, कारण तांदूळ तुटतात, त्यामुळे हलक्या हाताने थोडंसं परतून घेतलं आणि गरम पाणी ॲड केले. तर 2 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी 4 कप पाणी ॲड केले. 4 कपापेक्षा अगदी थोडंसं कमी होतं. त्यानंतर टोपण लावून मीडियम टू लो फ्लेमवर कुकरला 1 शिटी देऊन घेऊ. शिटी झाल्यानंतर 2 मिनिटासाठी लो फ्लेमवर पुलाव ठेवून देऊ. त्यानंतर टोपण काढायची, लगेच घाई करायची नाही. तर कुकरमधील सर्व वाफ गेल्यानंतर टोपण काढून घेऊ आणि पुलाव बघा इतका मस्त सुगंध येत आहे. अगदी मऊसूत पण खूप छान मोकळा मोकळा बनला आहे. बनवायला खूप सोपा आहे, तसेच कमी वेळेत बनतो आणि खूप टेस्टी बनतो. मस्त थंडी आहे आणि हा गरमागरम पुलाव सोबत उडदाचा पापड आणि लोणचं असेल तर खूप मजा येते. तर या पद्धतीने हा पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे ते. थँक्यू.